गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर मला जायचं होतं माझ्या मामाच्या गावाला. सो मी सकाळी सकाळी उठली, रेडी झाले आणि मी माझ्या मामा आणि मामी सोबत जाणार होते गावाकडे. सो आता आम्ही सगळेजण पोहोचलो होतो टी पॉईंटला. टी पॉईंटवरून आम्ही लालपरीमध्ये जाणार होतो, म्हणजे बसमध्ये. आता आम्ही बसमध्ये बसलोय आणि फायनली आम्ही निघालो होतो जानेफळला जाण्यासाठी. माझे मामा जानेफळ राहता, माझ्या मामाचं गाव जानेफळ आहे. सो आम्ही इथून टी पॉईंटवरून सिल्लोडला जाणार आहे आणि सिल्लोडवरून डिरेक्टली जानेफळची बस असते. पण आता शाळेला सुट्ट्या लागलेल्या, तर बसचा गेम पण होऊ शकतो. तिकडे गेल्यावर बस लागते का नाही काही माहिती नाही. आता फायनली सिल्लोडमध्ये आलो होतो. सिल्लोडमध्ये आल्यावर थोडंफार खाल्लं आम्ही. आणि ही सारिका आहे, माझ्या मावशीची मुलगी. आता फायनली बस तर लागली होती 11 वाजता आणि सकाळी खूप लवकर निघालो होतो 7:30लाच, पण इथे येऊन बसच लागली नाही. आणि मी व्हिडिओ काढत होते, हा दादा पण माझ्याकडे बघत होता. म्हटलं त्याला पण शूटमध्ये घ्यावं. आणि सिल्लोडवरून आम्ही निघालो होतो. हे कशाचे फुलं आहे ते माहिती नाही, पण मला ही फुलं खूप जास्त आवडतात. जेव्हा पण मी येते ना सिल्लोड साईडला, मी झोपेल जरी असले तर मी ते फुलं बघते. आता मी तसं पण म्हणलं होतं गेम तर होणारच आहे बसचा. त्यांनी आम्हाला आणव्यामध्ये सोडलं. बसमध्ये आम्ही आणव्यापर्यंत चाललो आणि तिथून आता आम्ही बघत होतो रिक्षा भेटते का नाही, पण रिक्षा तर काही भेटली नाही. शोधून शोधून मी आले माझ्या मामाच्या गावाला. तुमच्या मामाच्या गावाला पण जर बस नसेल तर जाऊ नका. माझी खूप फजिती झाली आहे. घरी आल्याच्या नंतर मी सगळ्यांसाठी जलजिरा केलं होतं. मी तर पिलाच नाही जलजिरा. मग जलजिरा सगळ्यांना दिल्याच्या नंतर मी आईसोबत गेले होते, म्हणजे लग्नात. मी बेसिकली लग्नासाठी आले होते, माझ्या मम्मीला बरं नव्हतं म्हणून मम्मीच्या जागेवर मी आले होते. तर लग्नामध्ये काहीतरी द्यायचं होतं, हांडा नाही तर परात दे म्हणली होती मम्मी. पण मग ते खूपच छोटं वाटत होतं यायला. मग आता आम्ही दुकानामध्ये आलो आहे आणि इथं बघितलं होतं तर डब्बा घेतला होता. तिथून घरी आल्याच्या नंतर मी रेडी झाले. आम्ही सगळेजण रेडी झालो होतो आणि आम्ही लग्नात झालो होतो. माझ्या मामी, माझी मावशी, मावशीच्या मुली आणि इथं छोटी मुलगी डान्स करत होती नवरदेव नवरी समोर. तिने खूप छान डान्स केला आणि फायनली त्याच्यानंतर लग्न लागलं. आम्ही सगळ्यांनी लग्न एन्जॉय केलं. लग्न लागल्याच्या नंतर आम्ही सगळेजण घरी आलो होतो. मी आईसोबत फोटो काढले आणि सगळ्यांनी फोटोशूट केला होता. मग परत आम्ही लग्न मंडपात गेलो. तिथे गेल्यावर मामा मामींनी नवरदेव नवरी सोबत फोटो काढले आणि मग त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं. जेवण झाल्यावर घरी आलो. जेवण खरंच खूप छान बनवलेलं होतं.